झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। रोकठोक मध्ये आपलं स्वागत। क्रिकेट आणि भारतीय यांचं नातं अनोखं आहे, मात्र हे क्रिकेट जेव्हा आंतरराष्ट्रीय संबंधांचं माध्यम म्हणून समोर येतं तेव्हा वादाला तोंड फुटतं। बीसीसीआयने प्रस्तावित केलेली भारत-पाक क्रिकेट सिरीज अशीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। 26/11 नंतर पाक सोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय भारतानं घेतला होता। आता असं काय झालंय ज्यामुळे हा निर्णय बीसीसीआय बदलू पाहतंय? पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे का? आणि क्रिकेटमधून खरोखरच सद्भावना वाढते का? यासारख्या प्रश्नांचा सडेतोड वेध घेऊया रणभूमीवर पुन्हा भारत-पाक या खास कार्यक्रमात। या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, त्याचबरोबर शिवसेनेचे उपनेते अरविंद सावंत, जय महाराष्ट्र, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत, आणि सरहद्द संस्थेचे संस्थापक संजय नाहर आपल्यासोबत आहेत। भारत-पाक मैत्रीचे ते पुरस्कर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया या विषयाबाबतचा हा रिपोर्ट। मुंबई हल्ल्याच्या जखमा भारतीयांच्या मनावर खोलवर रुजलेल्या असताना आता पुन्हा एकदा भारत आणि पाकमध्ये सिरीजची घोषणा बीसीसीआयने केली आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मॅचेसनी नेहमीच दोन्ही देशातील संबंध सुधारण्याचंच काम केलंय। त्यामुळेच भारत-पाक मॅचेसना क्रिकेट विश्वात मदर ऑफ ऑल क्रिकेटिंग बॅटल म्हटलं जातं। मैदानावर मुकाबला 22 क्रिकेटपटूंमध्ये असला तरी दोन्ही देशांच्या क्रिकेट फॅन्सच्या भावनाही यामध्ये जोडलेल्या असतात। तर विजय आणि पराभवाचा परिणाम क्रिकेटपटूंवरही लगेच दिसून येतो। दोन्ही देशातील राजकारण्यांवर सुद्धा या मॅचेसचा तणाव असतो। त्यामुळेच दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी नेहमीच क्रिकेटचा वापर करण्यात येतो। 1987 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टेस्ट मॅचला तत्कालीन राष्ट्रपती जियाउल हक यांनी जयपूरमध्ये उपस्थिती लावली होती। भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी त्यांना निमंत्रण दिलं होतं। त्याच दरम्यान दोन्ही देशांमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून तणावाचं वातावरण होतं। दोन्ही देशांचे सैनिकही त्यावेळी हाय अलर्टवर होते। मात्र भारत-पाक मॅचेसमुळे हा तणाव कमी व्हायला त्यावेळी मदतच झाली होती। त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर भारतीय टीम फ्रेंडशिप मॅचेस खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती, आणि या सिरीज दरम्यान राजकीय क्षेत्रातील हेवीवेट्सच्या भेटीगाठीही झाल्या होत्या। सिरीजचा फायदा घेत त्यावेळीही संबंध सुधारण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले। आता वेळ होती ती पाकिस्तानचे त्यावेळचे राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांची भारतात येण्याची। भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि मुशर्रफ यांनी या सिरीजमधील शेवटची मॅच पाहिली होती, आणि या सिरीजमुळेच मैत्रीच्या दिशेनं दोन्ही देशांनी एक पाऊल पुढे टाकलं होतं। त्यानंतर 2011 वर्ल्ड कपमध्ये संबंध सुधारण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न झाले। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कपची हाय व्होल्टेज मॅच पाहण्यासाठी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसुफ रजा गिलानी मोहालीमध्ये आले होते। दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी त्यावेळी स्टेडियममध्ये भेट घेतली आणि दोन्ही देशातील मैत्रीचे संबंध जोडण्याचा प्रयत्न केला। आता पुन्हा क्रिकेटमुळे दोन्ही देशातील बिघडलेले संबंध पुन्हा सुधारले जातील अशी अपेक्षा केली जात असली तरी कसाब आणि मुंबई हल्ल्यातला पाकचा सहभाग याबाबत दुर्लक्षून ही सिरीज होणं योग्य की अयोग्य हा प्रश्न मात्र आता चर्चेचं वादळ घडवणारा ठरणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। आणि चर्चेच्या सुरुवातीला आपण जाऊया पुण्याला। संजय नाहर यांच्याकडे सरहद्द संस्थेचे ते संस्थापक आहेत आणि भारत-पाकिस्तान संबंधांवर त्यांची खास अशी काही मतं आहेत। संजयजी, याच्यावर राजकीय पक्षांनी काय भूमिका घेतलेल्या आहेत त्याच्यावर आपण येऊया, मात्र सगळ्यात सुरुवातीला आंतरराष्ट्रीय संबंधांचा तुमचा अभ्यास आहे। अशा प्रकारची घोषणा होणं, त्यानंतर या सामन्यांबाबत राजकारण होणं, तर्कवितर्क लढवले जाणं, या संपूर्ण प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? हे सामने होतील असं तुम्हाला वाटतंय का? व्हावेत असे वाटतंय का? आणि यामागचं राजकारण नेमकं काय आहे असं तुम्हाला वाटतं? मी सर्वप्रथम आधी सांगतो, मुंबई हल्ला आणि कारगिलच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो आहोत तेव्हा पुण्यामध्ये आम्ही गेल्या 9 वर्षापूर्वी 100 पेक्षा अधिक मुलांना दत्तक घेतलेले, त्यातली 22 मुलं कारगिलमध्ये सैनिकांना मदत करणाऱ्यांची मुलं आहेत। 40 ज्यांना अतिरेक्यांनी मारलं अशांची मुलं आहेत। म्हणजे 100 पेक्षा जास्त मुलांना 9 वर्ष आम्ही ज्यांचा सरळ संबंध पाकिस्तानच्या एजन्सीचा, ज्यांच्या ISI असेल, आर्मी असेल, त्यांच्यामुळे अनाथ झालेल्या मुलांना आम्ही सांभाळतो आहोत।
हा चर्चा सुरू करतानाचा मुद्दा. मला स्वतःला असं वाटतं की आपण भारत पाकिस्तान मॅच होणं न होणं तर दोन मुद्दे लक्षात घेतले पाहिजे की ही मॅच होण्याची घोषणा करण्याची जी वेळ आहे ना ती माझ्या मनात काही संशयाची पाल चुकती आहे. हो, पाकिस्तानमध्ये निवडणुका आहेत यावर्षी डिसेंबरमध्ये, भारतातही निवडणुका येऊ पाहत आहेत आणि मला असं वाटतंय की आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे पाकिस्तानचं हो, ते जावं आणि याच्यापेक्षा कट्टरपंथी गव्हर्नमेंट यावं असं ज्यांना वाटतं त्या विशेषतः ISI आणि आर्मीला या मॅचेस होऊ नये असं वाटतं. मात्र पाकिस्तानमधल्या लोकांमध्ये भारताविषयीची एक जी भावना असती ती सांगून मतं मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तानमधले राजकीय पक्ष करणार आहेत. आणि मला असं वाटतं की हे जे सरकार आत्ताच आहे ते सरकार पुन्हा निवडून येण्याची शक्यता खूप कमी आहे. हो, आणि ते पुढचं येणारं जे सरकार आहे ते भारतासाठी अधिक धोकादायक असणार आहे. अच्छा, म्हणजे ISIला किंवा कट्टरतापंथ्यांना ही मॅच नको याची दोन कारणं आहेत. एक पहिलं कारण म्हणजे त्यांचे संबंध चीनशी सुधारत आहेत आणि भारताचे संबंध अमेरिकेशी. आता अमेरिकेचे संबंध पाकिस्तानशी बिघडलेले आहेत आणि पाकिस्तानला अमेरिकेपेक्षा आता चीन जवळचा मित्र वाटतो. फक्त त्यांना पाकिस्तानमधल्या लोकांना दाखवून द्यायचंय की पाकिस्तानमधल्या लोकांना हे दाखवून द्यायचं की भारताशी संबंध सुधारण्याचे आम्ही खूप प्रयत्न करतो, हे मॅचेस घेतो पण त्यातनं काही होणार नाही. त्याचवेळी भारतातल्या काही लोकांना सरकारला सुद्धा म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते इथं आहेत, सरकारला सुद्धा हेच दाखवायचं की पहा आम्ही इतके प्रयत्न केले पण काही होत नाहीये. मला असं वाटतं या सर्व ज्या घटना आहेत, फक्त मी एक शब्दात सांगतो माझं मत त्याच्याबद्दलचं की भारत पाकिस्तान मॅच होईल की नाही असं आपण म्हटलं, मला स्वतःला ती होईल असं वाटत नाही. ती झाली तर त्यात गडबड करण्याचा प्रयत्न केला जाईल. अच्छा, आणि त्याचा म्हणजे माझं स्वतःचं मत असं आहे की भारतासमोरचे जे मोठे धोके आहेत, विशेषतः चीनचा मोठा धोका आहे, आर्थिक प्रश्नांचा मोठा धोका आहे, या सर्व प्रश्नांच्याशी इंटरलिंक या मॅचला केलं पाहिजे. कारण ही मॅच न होणं आणि होणं कोणाच्या फायद्याचं आहे हे विशेषतः मराठी माणसाला, कारण सर्वात जास्त परिणाम आपण भोगत असतो. म्हणजे 26/11 झालं ते मुंबईत झालेले, कारगिलवर झालं असलं तरी महाराष्ट्रातले अनेक जवान तिथे शहीद झालेले आहेत. त्याची किंमत मराठी माणसाने नेहमी मोजलेली आहे. त्यामुळे याच्या अंतर्गत काय राजकारण आहे हे मराठी माणसाला कळलं पाहिजे. मात्र नेमका कुणाचा इंटरेस्ट आहे ही मॅच. अगदी संजयजी, तुमचा हा मुद्दा लक्षात आला की हा सामना होऊ नये किंवा ही सिरीज होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. केवळ घोषणा करायची मात्र हा सामना होऊ द्यायसाठी हिताचा आहे की ती न होणं हिताचं आहे? नाही, मला एक सांगा, चीननी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये रेल्वेचं काम सुरू केलेलं आहे. 17,000 काम करतायत. आपण आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर नेहमी सांगतो की काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. मला सांगा, आपल्या अविभाज्य घटकामध्ये 17,000 सैनिक रेल्वे बांधतायत, पूर्ण ताबा घेतलेला आहे. एक तरी खलिता भारतानं चीनच्या अधिकाऱ्यांना जाऊन दिलाय का की नाही तुम्ही आमच्या हद्दीत काम नाही करायचं? आपण दिला कोणाला तर पाकिस्तानला. एक समजून घेतलं पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराज नेहमी सांगायचे की जेव्हा मोठा शत्रू हल्ला करतो तेव्हा लहान शत्रू आपला मित्र असतो. जेव्हा औरंगजेबाने हल्ला केला होता तोपर्यंत शिवाजी महाराज आदिलशाहशी लढत होते आणि औरंगजेबाने हल्ला केल्यावर शिवाजी महाराजांनी घोडदळ आणि पायदळ आदिलशाह दिलं. हा इतिहास आपण जरूर तपासून पाहावा. तर युद्धशास्त्राचा अभ्यास केला तर भारताचा नंबर 1चा शत्रू म्हणजे औरंगजेब कोण आहे आणि आदिलशाह कोण आहे? मी असं म्हणत नाही पाकिस्तान शत्रू नाहीये, आपला शत्रू ISI आहे, आपला शत्रू आर्मी आहे. त्यांना लोकांचं काही घेणं नाही, त्यांना मतं मिळवायची नाहीये. त्यांचा इंटरेस्ट हा आहे की चीनशी आपले संबंध जास्त मजबूत करावेत आणि या बाकीच्या लोकांना बाजूला ठेवावं. भारताचे इंटरेस्ट कशात आहेत? पण भारताच्या अनेक लोकांना मतांपेक्षा किंवा अमेरिकेशी आपले संबंध नीट असावे, आपले व्यापार चालावे, आपले आर्थिक इंटरेस्ट, ह्या सगळ्या अँगलनी आणि आत्ताच टाइम मॅगझिनने जे अंडर अचिव्हर म्हणून मनमोहन सिंगांना म्हटलेलं आहे, या सर्व गोष्टी इंटरलिंक करून पाहिल्या पाहिजे. अमेरिका आता अफगाणिस्तानमधून बाहेर पाडणार आहे. पाकिस्तानमध्ये 40,000 लोकांना तालिबान्यांनी मारलेलं आहे आणि याच्या पुढचं जे सरकार येईल, आत्ताचं सरकार पाकिस्तानमधलं अँटी तालिबान आहे. पुढचं सरकार जे येईल ते जर प्रो तालिबान आलं तर काही प्रमाणात अफगाणिस्तानमधले तालिबानी भारतात येऊ शकतात आणि तो धोका सर्वात मोठा आहे. अगदी निश्चितपणे. म्हणजे या सगळ्या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे कंगोरे आहेत. त्याच्यामुळे केवळ क्रिकेट रसिक आणि त्यांच्या भावना एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाहीये. सचिन सावंत, ज्या प्रकारे या सामन्यांची घोषणा झाली आणि त्यानंतर लगेचच प्रदेश काँग्रेसनी याला विरोध दर्शवला, माणिकराव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिलेली होती. काय नेमकी भूमिका काँग्रेसची? का या सामन्यांना विरोध? एक लक्षात घ्या,
खेळ आणि राजकारण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या तऱ्हेच्या असाव्यात अशी नेहमीच काँग्रेसची भूमिका राहिली आणि त्या दृष्टीने नेहमीच पावलं आम्ही उचललेली होती. ज्या वेळेला पाकिस्तानच्या संदर्भामध्ये निरनिराळ्या गव्हर्नमेंटनी निर्णय घेतले, त्या निर्णयानं समजा ज्या वेळेला एनडीएचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळेला कारगिलची युद्धाची पार्श्वभूमी होती, 2001ला जो पार्लमेंटचा हल्ला झाला त्या संदर्भात देखील त्यावेळीची पार्श्वभूमी होती आणि भावना लोकांच्या तीव्र होत्या. आणि अशा वेळेला शासनानं जो निर्णय घेतला की बाबा त्या ठिकाणी बोलणी झाली पाहिजेत ह्या संदर्भामध्ये, समझोता एक्सप्रेस असेल, थरची एक्सप्रेस असेल किंवा त्याचबरोबर ती बस लाहोर आणि दिल्ली बस असेल किंवा पेशावर आणि अमृतसर बस असेल, हे सगळे निर्णय घेतले. ते कॉन्फेडरेशन तयार केलं पाहिजे, ज्युडिशियल पॅनल एक जॉईंट असलं पाहिजे, या सगळे निर्णय घेतले. त्या प्रसंगी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिलेला होता त्या दृष्टीनं. परंतु एकंदर ह्या सगळ्या परिस्थितीचा पाहिल्यानंतर आज बीसीसीआयने जो निर्णय घेतला, कारण हा निर्णय घेण्याची जी ही असते जी ती परराष्ट्र नीती तय करण्याची किंवा त्या दृष्टीने पावलं उचलण्याची हा केंद्र सरकारचा अधिकार असतो किंवा त्या ठिकाणी त्यांनी तो निर्णय घ्यायचा असतो आणि त्यांनी देशाच्या हिताला काय योग्य आहे किंवा देशाच्या लोकांच्या भावना काय आहेत हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी निर्णय घेत असतात आणि अनेक सरकार निर्णय घेत आले. इंडियामध्ये आम्ही केलं देशहिताचा निर्णय नाही असं काँग्रेसला वाटतं. परंतु बीसीसीआयने ज्या वेळेला निर्णय घेतलं त्या संदर्भात जर पार्श्वभूमी पाहिली तर बीसीसीआयने जो निर्णय घेतलाय तो पाकिस्तान क्रिकेट असोसिएशन जे आहे त्याची हलाखीची परिस्थिती, कारण त्याच्यामुळे ते सतत मागे लागले की भारत पाकिस्तानाच्या माध्यमातून त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी. दुसरी गोष्ट अशी की आयपीएल मध्ये त्यांच्या अधिकारांचा आपल्या खेळाडूंचा शिरकाव झाला पाहिजे. ह्या सगळ्यामध्ये आर्थिक निकषांमध्ये भारताचं हित आहे का, आणि त्याच संदर्भामध्ये जर पाहिलं तर 26/11 नंतर एकंदर पार्श्वभूमी या संदर्भात बदललेली आहे. 26/11चा जो आतंकवादी हमला झाला त्यामध्ये आपल्याकडचे 200 लोक धारातीर्थी पडली, आपले जवान शहीद झालेले आहेत आणि एकंदरच या दहशतीच्या सावटामधनं मुंबईकर निघाले. ती अत्यंत असह्य परिस्थिती होती आणि आजही पाकिस्तानने त्या संदर्भामध्ये त्यांना शासित करण्याच्या संदर्भामध्ये काही उत्साहवर्धक पावलं उचललेली नाहीत. अशा वेळेला घाई करण्याची आवश्यकता काय आहे हा एक प्रश्न येतो. एकूण 26/11च्या हल्ल्याचा जबाबदारी पाकिस्तान स्वीकारत नाहीये, सहकार्य पाकिस्तान करत नाहीये आणि त्याचबरोबर याच्यातून फायदा हा संपूर्णपणे पीसीबीचा होणार आहे. पीसीबीचा जो सध्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे त्यांच्या तिजोरीमध्ये पैसे या सामन्यामधून जाण्याची शक्यता, असे दोन मुद्दे काँग्रेसने मांडलेले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत. विद्याताई, तुम्ही काय म्हणाल यावर? मला तर असं वाटतं की स्पोर्ट्सच आपण बघितलं पाहिजे आणि कुठेतरी भारत आणि पाकिस्तानचे संबंध जर स्पोर्ट्सच्या माध्यमातून जर आपल्याला सुधारता आले तर मला असं वाटतं क्रिकेट शौकीन जे आहेत ते कधी हे बघत नाही की कुठल्या देशाचे आपले संबंध काय आहेत किंवा काय नाही. तिथे फक्त खेळ हा महत्वाचा मुद्दा असतो आणि क्रिकेट हा खेळ आज एवढा जगप्रसिद्ध आहे. खास करून इंडिया असू दे, पाकिस्तान असू दे, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया सगळ्याच टीममध्ये एक जोश असतो खेळायचा. त्यामुळे याच्यातनं दोन देशांचा वैमनस्य कमी व्हायला मला वाटतं मदत होईल आणि म्हणून स्पोर्ट्स आणि आपले परस्परांचे संबंध याच्यामध्ये वेगळं न करता मला असं वाटतं ते आपले दोन देशांचे मैत्रीपूर्ण संबंध होण्यासाठी त्याच्यातनं काही फायदा झाला तर तो मला असं वाटतं त्याच्याकडे त्या दृष्टीने बघणं फार महत्वाचं. नाही, मात्र सध्याचे जे मुद्दे चर्चेमध्ये येत आहेत की 26/11च्या हल्ल्याचं काय, पाकिस्तान त्याच्याबद्दल सहकार्य करत नाहीये, अशा देशाशी का खेळायचं आणि अशा परिस्थितीत खेळायचं की ज्याच्यामुळे पूर्ण फायदा पीसीबीचा होणार आहे. पीसीबीला पुन्हा क्रिकेट सुरू करायचं आहे, पीसीबीच्या तिजोरीत आर्थिक खडखडाट आहे, त्यांना आपली तिजोरी भरायची आहे, त्यांना आपलं क्रिकेटपटूंना पुन्हा एकदा आयपीएल मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. सगळा स्वार्थ पाकिस्तानचा असताना भारताला पाकिस्तान सहकार्य करत नसताना सुद्धा का पाकिस्तान सोबत खेळायचं? हे दोन मुद्दे आपण जे एकत्र करतो ना ते चुकीचे आहे पूर्णपणे. कारण मला असं वाटतं पाकिस्तान या हल्ल्यांमध्ये आपल्याला सहकार्य करत नाही म्हणून आपण त्यांच्याशी मॅचेस खेळायचं नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि कोणी आपलं स्वतःचा आर्थिक फायदा लोक त्याच्यात बघत असेल तर आपण जर खेळायला बळीचा टाकलं पाकिस्तानचे तर इतकं देश आहेत ना ते त्यांचे तिकडचे खेळ नाही करायचे. तेव्हा मला असं वाटतं त्याच्याकडे थोडं उदार दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि आपले संबंध सुधारण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानात जाऊन काही लोक प्रयत्न करत आहेत, पाकिस्तानचे लोक असे इंडियात येऊन प्रयत्न करतात की दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारले पाहिजे. काही अतिथी येऊन आपल्याकडे हे करतात आणि आपल्या इथे काहीतरी विरोध करतात. अगदी विद्याताई तुमचा मुद्दा आमच्या लक्षात आला, मात्र तुमचा आवाज नीट पोचत नाही आमच्यापर्यंत. झी 24 तास एक पाऊल पुढे.